मॅचचा आनंद घेण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये भरत जाधव आमच्या सोबत जोडले आहेत भेदुंद विजय माने आणि त्याचबरोबर सहस्कोरर नितीन उर्फ मालदनचा सिंगम यांना पाहतोय. पहिला चेंडू या इनिंगचा नजाकत भरा शॉट पहिल्या चेंडूवरती. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, अडवण्याचा प्रयत्न, इन बिटवीन 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगलं रन इन बिटवीन द विकेट हे पाहायला मिळतंय आणि 2 धावांची पूर्तता होते. ओमकार याचा दुसरा चेंडू, फुल टॉस चेंडू, यावेळी मात्र ऑफ साइडला तो टोलावून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. ओमकार याच्या माध्यमातून चांगल्या टप्प्याचा चेंडू, 2 चेंडू बॅक टू बॅक, 2 चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू ओमकार याचा सामना करेल अतुल. अतुलसाठी ओमकारचा पुढचा बॉल. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल. अतुलला पाहिले गेले तर शांत डोक्याने मॅच मध्ये आता पाहतोय अतुलला, परंतु ओमकार याने तिन्ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले, कारण की या मॅच मध्ये त्यांना विजय हवा आणि विजयासाठी झुंजताना आपण पाहतोय ओमकार याला, कारण की शेवट कुठेतरी गोड व्हा. पहिले सामने आपण गमावलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या समोर या ठिकाणी सूरज दादा यांना पाहतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये विकेट पडतात, परंतु सूरज दादांची विकेट पडलेली आहे. 10 तारखेला लग्न सोहळा आहे, त्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचं हास्य गालावरती उमटलंय, कारण लग्न हे गोष्टच तशी असते, गुदगुल्या करून जाते माणसाला आणि त्या गुदगुल्या इथे अनुभवताना. चला पुढे पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. यावेळेस स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. आठ. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकवर्ड रिजन मारण्याचा प्रयत्न होता निलेश यांचा. यावेळी पुन्हा एकदा वाईट चेंडू, पंचांकडून वाईट याचा इशारा आलेला आहे, म्हणजेच अतिरिक्त 1 धावसंख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 9 या आकड्यावरती. थोडंसं चांगलं षटक पाहायला मिळालं, सुरुवात चांगली केली होती, परंतु अवांतर धावसंख्येने षटक मोठं झालं ओमकारचं. समोर असेल आता अतुल. यावेळेस अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, स्टंपच्या जवळून जातोय, उजव्या एस्टेनच्या वरून डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने होते सांगता धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय टीम समर्थ 11 या संघाची पोहोचते, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. तर पहिल्याच षटकाच्या अखेरीस डबल डिजिटची धावसंख्या आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. पुढचं षटक नक्की आता कोण घेऊन येणार आहे याकडे लक्ष लागून आहे. नक्कीच नवनाथ येथील, कारण की ज्या पहिल्या मॅचेस झाल्या त्यावेळेस नवनाथने दुसरं षटक हाताळलं आहे, त्यामुळे यावेळेस देखील नवनाथच असतील आणि होच त्यांना आपण गोलंदाजीवरती पाहतोय. नवनाथ आले आहेत, आपला रनअप मोजत असताना त्यांना पाहतोय. खूप मोठासा रनअप आहे, कारण की तो वेगवान गोलंदाज आहे. मी ज्यावेळेस नवनाथला 2021 साली पाहिलं होतं, त्यावेळेचा नवनाथ आणि आत्ताचा नवनाथ आता खूप बदलला आहे. अतिशय उत्कृष्ट उच्चतम दर्जाचा गोलंदाज बनला आहे या अलीकडच्या 2-3 काळामध्ये नवनाथ, आणि तोच नवनाथ आपण पाहतोय. आणि समोर असेल निलेश, त्याच्या समोर पहिला फेज कसा करतील, कारण की वेगवान गोलंदाज आहे नवनाथ. नक्कीच दादा, खेळ आणि वेळ सगळं काही शिकून जाते. नवनाथ यांचा हा चेंडू यावेळी मात्र टप्प्याचा खेळ थोडासा चुकलेला आहे. अवांतर 1 धाव वाईटच्या स्वरूपात आलेली आहे.
सुरुवात थोडीशी खडतर झालेली आहे, मात्र टप्पा बदलावा लागेल नवनाथला जर चित्र बदलायचं असेल तर. नक्कीच खूपच शॉर्ट पिच चेंडू होता. लाईन लेंथ वरती बॉल टाकला पाहिजे, कारण की जर तुम्ही तिथे बॉल टाकाल तर निलेशसाठी खूप घातक राहील. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती टाकला होता, परंतु गॅपला भेदून ऑफ स्ट्राईक खूप स्ट्रॉंग आहे. स्क्वेअरचा फटका पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक राहील आता अतुल याच्याकडे. चांगलं कमबॅक इथे नवनाथ याच्या माध्यमातून. चांगला टप्पा, चांगला जेव्हा टप्पा मिळतो तेव्हा त्याला चांगला सन्मान मिळतो आणि त्याच सन्मानावरती एक धाव आणि धावसंख्या पोचते ती 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू नवनाथ याचा. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या खाली चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक येतो आणि संपूर्ण समर्पण देखील तो करून देतोय, परंतु चेंडू मात्र जिंकतोय. 4 धावा येत. वेलकम डीजे अद्विक. डीजे अद्वैत. तर नवनाथ यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 16. यावेळी मात्र टप्प्याचा खेळ हा चांगला बसलेला आहे. डॉट बॉल काढण्यामध्ये नवनाथला यश आलेलं आहे. चांगलं कमबॅक. आधीच्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या आणि यानंतर हा डॉट चेंडू. गोलंदाजी नवनाथ याची. अतुल सारखा मोठा खेळाडू त्याने आतापर्यंत रोखून ठेवला आहे. फटका कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. डेंजर झोन वरती आहेत, परंतु बॉल पकडता आला नाही. तन्मय होते त्या ठिकाणी. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अर्जित केली जातील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती. आतापर्यंत नवनाथ याची या षटकावरती चांगली वचक पाहायला मिळाली आहे. एक चौकार फक्त खेळलाय, त्यानंतर मात्र 2 एक सिंगल आणि एक डॉट. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजीच चित्र इथं पाहायला मिळतंय नवनाथ याच्या माध्यमातून. फलंदाजाला हात खोलण्याचे काही चान्स नाही. चांगला चेंडू हाताळला नवनाथ याने. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा पेस आहे आणि पेसचा चांगला वापर करतोय, खांद्याचा चांगला वापर करतोय. बॉल रिलीज पॉइंट चांगला आहे नवनाथचा. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. थोडासा यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावरती. ॲडव्होकेट महादेव सर आले आहेत गोलंदाजीसाठी. धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर 18 आतापर्यंत पाहतोय. अतुल आहे, चांगल्या टच मध्ये आहे, परंतु चांगले फटके अजून त्याच्या बॅट मधून आले नाहीयेत. महादेवांचा पहिलाच बॉल. स्लोवर चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय पॉइंटचा, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावरती. नक्कीच इथे चेक केलं जात आहे, रिव्ह्यू घेतलाय. चेक. या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये
कूलर साठी लकी ड्रॉ जो ठेवला आहे तो आपण इथे काढणार आहोत. चिठ्ठी काढली जाणार आहे आणि नशिबाची चिठ्ठी कुणाची निघते. अगोदरच थंडी वाढली आणि थंडीमध्ये देखील कूलर भेटणार आहे. ही खूप चांगली गोष्ट असेल का, कारण की सकाळचा उन्हाळा आणि संध्याकाळचा हिवाळा अनुभवतोय. नाही, क्रीजच्या बाहेर बॉल पडलेला नाहीये, लाईनच्या आतच बॉल आहे. महादेव यांचा पुढचा चेंडू. स्ट्रायकर म्हणजे निलेश. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकण्याचा इथे प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षकाच्या हाताला तो चेंडू लागलेला नाहीये. आणि इथे मात्र एका धावेचं पतन होतंय. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. धाव संख्या झालेल्या आहे 20. अतुल पुन्हा एकदा महादेव यांचा सामना करतील. आता मात्र महादेव यांच्याकडून चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. वाईड +1 या 2 धावांची वाढ झालेली आहे. चेक. नक्कीच प्रेक्षक वर्गासाठी या ठिकाणी आपण कूलर बक्षीस ठेवला होता आणि काल पाहायला गेलं तर पुरुषांसाठी आपण चिठ्ठी काढली होती आणि आज महिला वर्गासाठी आपण एक खास आकर्षक बक्षीस ठेवलं होतं. आमचा छोटा चिमुकला बल्या याच्याच हाताने या ठिकाणी चिठ्ठी काढली जाणार आहे आणि ज्या महिलेचं नाव येईल ते पुकारलं जाईल, कारण की या टायमिंगला महिला उपस्थित राहू शकणार नाही, त्यामुळे त्यांना हे पारितोषिक उद्या दिलं जाईल, परंतु चिठ्ठी मात्र आता काढली जाते. महादेवाचा पुढचा चेंडू. कोणती पण काढ चिठ्ठी, तुला आवडते ती काढ. नक्कीच चिठ्ठी काढली आहे आणि नाव काय आहे बाळा, तू वाच. नाही कळत, हे कोणाचं नाव आहे? तर प्रज्ञा घारगे नाव आहे, ज्यांनी कूलरचे विजेता ठरले आहेत. जर त्या इथे उपस्थित असतील तर प्लीज यायचंय प्रज्ञा घारगे, आणि जर नसतील तर उद्या कूलर त्यांना दिला जाईल. नक्कीच नक्कीच आहेत, पहा किती सोन्याची पावलं आहेत, कारण की महिला वर्ग गेला होता परंतु त्या उपस्थित आहेत. तर धाव संख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस 3 षटक, धाव संख्या 24. चौथ्या षटकाचा खेळ चालू होईल. कुमारी गौरी रमेश गुंजाळकर यांच्या शुभ हस्तेच प्रज्ञा घारगे यांना या ठिकाणी कूलर दिला जातोय. प्रेक्षक वर्गासाठी ही खास भेट ठेवली आहे. मालदन प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि या माध्यमातून हे आगळं वेगळं आपल्या गावातील लोकांच्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो कमिटीचा. जाऊया या चालू असलेल्या मॅच मध्ये. प्लीज विजय माने, वेलकम. तर गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश सामना करेल अतुल, जो आता सेट बॅटर आहे. टोळेला चेंडू. अतुल मोठ्या फटक्यांसाठी ट्राय मारतोय, परंतु कनेक्शन तितकंस परफेक्ट बसत नाहीये. यावेळी मात्र एका धावेने संतुष्टी मानावी लागणार आहे. प्रथमेशचा दुसरा चेंडू. यावेळी ऑफसाईडला टोळेला चेंडू. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रथमेश याच्या 2 चेंडूवर आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत आणि धाव संख्या जाते ती 27. चेक. प्रज्ञा घारगे प्लीज ताई लवकर यायचंय.
या मंचावरती यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. ताई तुम्ही पण दोघी जण या त्यांच्या सोबत. प्रज्ञा घारगे प्रेक्षक वर्गांसाठी ही खास भेट ठेवली होती मालदन प्रीमियर लीग 2025 चे आणि त्या विजेत्या ठरल्या त्या म्हणजे प्रज्ञा गार्गे आणि ताईंच्या हस्ते या ठिकाणी कूलर दिला जातोय. माननीय शेखर असळकर साहेब यांनीच स्पॉन्सर केला आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण महिला वर्गासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये प्रज्ञा घारगे विजेत्या ठरल्या त्यांना कूलर इथे बक्षीस दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ताई कुठे जायचं नाही थोडंसं बोला कारण की आपल्या गावचा हा खेळ आहे आणि तुम्ही बक्षीस पात्र झाला आहे. आपल्या पुरुषांसाठी तर तितकंच खेळ केला जातोय मालदन कमिटी मालदन संपर्क माध्यमातून आणि महिलांसाठी देखील खास भेट आहे. खास भेट भेटल्यानंतर तुम्हाला या खेळाबद्दल आणि आपल्या या बक्षिसाबद्दल काय बोलायचं आहे? नियोजन खूप छान आहे आणि इथे सर्व प्रेक्षक वर्ग आणि अध्यक्षांचं सगळ्यांचंच मनापासून आभार. यापुढेही असंच हा कार्यक्रम आणि महिलांसाठी असंच काहीतरी राबवत राहावं एवढीच इच्छा. नक्की थँक्यू. कूलर तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप छान बोलल्या ताई. कॉंग्रॅच्युलेशन. आणि उद्या देखील ताई तुम्ही नोंद घ्यायचे 8 वाजता 2 पैठणी साड्यासाठी चिठ्ठ्या काढल्या जाणार, 9 वाजता 2 पैठणी साड्यासाठी चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत आणि 10 वाजता देखील 2 चिठ्ठ्या पैठणी साडीसाठी काढल्या जाणार आहेत. त्यामुळं मी तुमच्या एक कहाणी घालू इच्छितो कारण की प्रेक्षक वर्गासाठी खूप आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत कमिटीने. तुम्हाला मी घेऊन जातो या चालू असलेल्या मॅच मध्ये. बॅक टू द क्रिकेट प्लीज. वेलकम विजय सर. प्रथमेश याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी, इथे एकच मोठा फटका आणि मात्र एक विकेट. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या 5 चेंडूमध्ये 12 धावा निघालेल्या आहेत. पाहूया शेवटचा चेंडू, चांगल्या टप्प्याचा चेंडू, ऑफ साईडला तो टोलावून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. पाहूयात किती धावा मिळणार. मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा. आणि चौथ्या षटकाच्या शेवटी धावसंख्या होते 40. साई स्पोर्ट तुमचा 12वा खेळाडू स्कोअर बोर्ड वरती पाठवून द्यायचा आहे. चांगला टोलावून काढला चेंडू. इथे मात्र चांगला झेल इथे पाहायला मिळालाय. दोन्ही संघांना निवेदन आहे, तुम्ही दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आहे हा स्कोअर बोर्ड वरती पाठवायचा पुढच्या 2च मिनिटात. अथवा रूल नुसार पेनल्टी क्लॉज ऍप्लिकेबल होईल, याची दक्षता घ्यायची. दोन्ही संघ तुमचा 12वा खेळाडू स्कोअर बोर्ड वरती पुढच्या 2 मिनिटात नाही आला तर 2-2 रनांची पेनल्टी तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. 2 मिनिटासाठीची वॉर्निंग दिली जाते. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर अजय ट्रेड हेबेवाडी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी श्रीकांत सरांना 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे.
तर धावसंख्या जाऊन पोचते 44 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाईल आहे 44. अनुराग आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, रोखून धरला आहे. पुढचा बॉल निलेश. स्लोवर चेंडू आणि स्लोवर चेंडूला दिशा दिली आहे 6 धावांसाठी. षटकार येतोय, चांगला फटका निलेश यांच्या बॅट मधून. 2 मोठे फलंदाज बाद झाले, परंतु त्यानंतर निलेश यांनी या मॅच मध्ये जोर पकडला आहे. षटकार येतोय, संघाच्या धावसंख्येत भर देखील पडतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. 50 धावा धाव फलकावरती लावते ती टीम समर्थ 11. साई स्पोर्ट्स हा संघ. नक्कीच यावेळेस स्लोवर चेंडू हाताळला अनुराग याने. डॉट बॉल येतोय षटकाराच्या मदतीने. साई स्पोर्ट्स तुमचा 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे, विनंती असेल. साई स्पोर्ट ज्याला नावं माहिती आहेत असा खेळाडू पाठवायचा आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. यावेळेस फटका चांगला स्टेट रन म्हणजे येतोय, त्याच्या उजव्या बाजूला चेज आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय, परंतु पाठीमागचा क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट करेपर्यंत अतिशय चित्त्याच्या चपळाने धाव पूर्ण केली, परंतु डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. निलेश बाद होत आहेत, परंतु चांगले धावले दोघे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 52 या आकड्यावरती. 53 धावांचं लक्ष असेल टीम समर्थ 11 या संघाला. चला तर नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जातोय. टीम जय 11 आणि त्यांच्या समोर असेल सनी स्पोर्ट्स. या मॅचला मजा येणार आहे. एका बाजूला आणि त्याच्याच बरोबर सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन मॅक्सवेल. या नक्कीच सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि जय 11चे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सुनील बागडे प्लीज यायचंय टॉस साठी. प्लीज विनंती असेल कॅप्टन टॉस साठी यायचंय. सुनील बागडे प्लीज विनंती असेल टॉस साठी यायचंय. चला लवकरात लवकर तुम्ही मॅच चालू करायची आहे. पंच फील्ड सजलेली आहे. पहिल्या 2 धुरंधर स्ट्रायकर्स क्रीजकडे येत आहेत. आता आपण वळूया टॉस का बॉस कडे. मी विनंती करतो माननीय नितीनजी दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. दादा प्लीज यायचंय. एका बाजूला टीम जय 11 आणि एका बाजूला सनी स्पोर्ट्स. ही मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. टॉस केला जातोय, थम आहे तो काटा आहे आणि 3 शेर छापा आणि टॉस दादांच्याच शुभ हस्ते केला जातोय. कॉल कोणाचा असेल? जय 11चा कॉल असेल. दादा स्विंग द कॉइन.
छापा इज अ कॉल आणि काटा पडला आहे. टीम सनी स्पोर्ट्स याने टॉस जिंकले आहे. टॉस जिंकून काय निर्णय असेल? उपकर्णधारांचा निर्णय आहे. फिल्डिंग करू आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. किती धावापर्यंत रोखाल, कारण की चांगली सेट लाईनअप आहे. 6 बॅट्समन या टीम मध्ये खेळतात आणि चांगल्या टच मध्ये आहेत. ते पण टच, पण आमचे पण टचला आले दादा. चांगलाच घमासान होईल. नक्कीच थँक्यू. तुमच्यापर्यंत येतोय कॅप्टन. किती धावा आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय? वातावरण आता खूप थंड झालंय. मॅच आता गरम करण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुम्हाला या मॅच साठी बेस्ट ऑफ लक. 40 धावा तुम्ही स्कोर वरती करतायत का ते आपण पाहू. मी येतो. एक हसरं व्यक्तिमत्व आपल्या मालदण गावातील मॅक्सवेल. नक्कीच मॅक्सवेल इतकी उंची नाही, परंतु मिनी मॅक्सवेल तरी आहेत ते. नक्कीच आपण हा पाहतोय भव्य दिव्य असा सोहळा मालदण प्रीमियर लीग 2025 आणि या तुमच्या पिवळ्या गॉगल मधून किती छान दिसतोय. हा जो आपला MPL मालदणचा हा अप्रतिम, हा असा मॅचेसचा जो ग्राउंड जो आपण व्यवस्थापन केलेला आहे अप्रतिम. हा जो माझ्या तुम्ही गॉगलवरून तू म्हणला तो हा माझा ग्लास आहे, हा माझा नंबरच आहे, तरीसुद्धा मला हा अप्रतिम मॅचेसचा सोहळा बघण्यासाठी मी डबल ग्लास वापरून बघतोय. म्हणजे मला किती प्रचंड प्रतिसाद वाटतोय ह्याच्यावरून तुम्ही पहा. बरोबर. नक्कीच जे आपल्या गावातील खेळाडू आहेत त्यांना कसं मार्गदर्शन राहील तुमचं? आमच्या संघटनेमधील सर्व खेळाडू अप्रतिम आहेत आणि मला असं वाटतंय की आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही खेळू शकतो. नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही एक गोड आवाज मॅक्सवेल यांना ऐकत होता. त्यांना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया चालू असणाऱ्या मॅच कडे. प्लीज वेलकम विजय सर. तर अतुल आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये 9 धावा. अतुल यांचा 4था चेंडू. नवीन बॅटर तन्मय. ओमकार यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र त्याला डगआउट मध्ये परत जावं लागलंय. नवीन बॅटर तन्मय, बॉलर अतुल. पाहूया काय असणार आहे पुढचा चेंडू. यावेळी मात्र चौकार, म्हणजेच या 4 धावांची भर पडते आणि धाव संख्या जाते 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13 पाहतोय. चांगली बॅटिंग तन्मयची. आल्या मोठा यावेळेस फटका चांगला आहे. पूल आहे, प्रॉपर आहे, हाऊसफुल आहे. आपल्या डगआउट मध्ये जातोय षटकारासाठी 6 धावा. वेलकम डीजे अद्विक. लाईन मारते माझ्यावर, तिला फिरवीन मारवीन फिर धावसंख्या झाली 19. यानंतर मात्र एक पुन्हा चांगला टप्पा हाताळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय अतुल यांचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 19. थोडस महागडं षटक ठरलंय. चला स्पीडअप करायचंय. पंच वेळेच्या टिकटिकडे तुमचं लक्ष द्यायचंय. या शॉर्ट मीट्स आहेत थोड्याशा आपल्याला कमी करायचे आहेत. विनंती असेल, रस्त्यावरती जी बोलेरो लागली आहे ती बाजूला घ्यायची.
विनंती असेल रस्त्यावरती जी बोलेरो कोणाची आहे त्यांनी ती बोलेरा बाजूला घ्यायची आहे, कारण की तिथून गाड्या पास होत नाहीयेत. ज्याची कोणाची बोलेरो आहे प्लीज विनंती असेल लगेचच तिथून हटवायचे. पहिलं षटक हाताळ, अतिशय मागडे षटक राहिलं. मयूर आले आहेत गोलंदाजीसाठी. तर दुसरं षटक घेऊन आले गोपाल. त्याचा पहिला चेंडू चांगला टप्पा ऑफ साइडला, हा टोलावून काढला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल पाहूयात. यावेळी मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावानंतर धावसंख्या जाते ते 21 या आकड्यावरती. यावेळेस स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु डॉट बॉल येतोय. नक्कीच तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर बॅटिंग करत असाल तर या फटक्याची गरज कशासाठी. प्रथमेश होते यावेळेस अर्ध्या पिच वरती टाकला होता, याला दिशा नाहीये. पंच व्हाईट बॉल दर्शवतायत. गोपाळ यांचा हा चुकीचा चेंडू हाताळला आणि धावसंख्या या अवंतर, माफ करा, नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. लाईनच्या बाहेर टाकला होता चेंडू. धावसंख्या 22 पाहतोय. यावेळेस पंच काय दर्शवतील. येस, वाईट बॉलचा इशारा. सलगचा दुसरा चुकीचा चेंडू हाताळतोय गोलंदाज. धावसंख्या 23 या आकड्यावरती. पुनश्च एकदा अवांतर धावसंख्येचं ओझ. व्हाईट बॉल. धावसंख्या 24. पुलटा चेंडू होता, अगदी बेरर चेक दिला होता, परंतु चांगला फटका मारता आला नाहीये प्रथमेश यांना. डॉट बॉल येतोय. फ्रीडच्या चेंडूवरती अशा प्रकारे जर डॉट बॉल येत असेल तर प्रथमेश नाखुश असतील. अजून देखील 22 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. पाहायला गेलं तर बॅटिंग साईडला दोन्ही बॅट्समॅन सेट झालेत, खास करून तन्मय चांगल्या लयमध्ये आहे. यावेळेस पॉइंटच्या डेकावरून खेळायला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी करता आलेला नाही आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. पहा किती चांगल्या पद्धतीने धावतायत दोघं आपल्या संघासाठी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती. कॅच होता पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट नंतर जमिनीला दान होतोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा त्याच्या डोक्याच्या वरून निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. वीस चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. समर्थ इलेव्हन संघाकडून या वर्षी पाहायला गेलं तर प्रथमेश चांगल्या कामगिरीमध्ये आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. आता देखील एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र पॉपिंग क्रीज मध्येच पडतोय. अगदी स्टंपवर पडण्याचा चान्स होता की काय, परंतु नाहीये. पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली धावतायत. श्री आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स कॅरी केला जातोय आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असणार आहे. चला नवीन गोलंदाज वेगाने यायचंय.
हा देखील फटका चांगला आहे. फाईन लेगचं क्षेत्र निवडला आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार जाईल. चौकार डीजे अद्विक. हा फटका देखील उंच माझा झोका टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली निलेश दा पळतायत, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट आणि तदनंतर दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचते टीम समर्थ 11 या संघाची 48 या आकड्यावरती. आता मात्र 13 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असणार आहे आणि पहिला विजय आपल्या नावावरती जमवणार आहे टीम समर्थ 11 हा संघ. फटका चांगला आहे. अगदी झापूक झुपाक फटका पाहायला मिळाला. प्रथमेच्या बॅट मधून टिपिकल ट्रेडमार्क पूर्ण षटकार येतोय. तोपर्यंत देऊया डीजे अद्विकला संधी. अद्विक वेलकम. प्रथमेश तिथूनच यायचंय. प्रथमेश प्लीज प्लेअर ऑफ द मॅच तुम्ही आहात, तुम्ही यायचंय.